तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले असून आमदार राजू कारेमोरे यांना या निवडणुकीत 1,35,813 मतं मिळाली असून 64,305 मतांची लीड मिळाली आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चरण वाघमारे यांना 71,508 मतं मिळाली असून आमदार राजू कारेमोरे यांनी आपल्या विजयाचा श्रेय लाडक्या बहिणींना आणि मतदारांना दिला आहे। हा श्रेय तर आपला सर्व महायुतीचे जे आपला नेते मंडळी आहेत त्यांना मी देईन, इथले आपला शेतकरी बांधवांना देईन, आपला सर्व नागरिकांना देईन, खास करून लाडक्या बहिणींना देईन आणि आपला सर्व आपला पक्षाचे महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना सुद्धा देईन आणि माझ्या परिवाराला मित्र परिवाराला सुद्धा देईन। या सर्वांनी आपला खूप मेहनत केली, शासनाने कल्याणकारी योजना आणल्या आणि ह्या सर्व मिळून जी आपला आहे बढत मिळालेली आहे किंवा आपला असे चांगले परिणाम आलेले आहेत। भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघ असून यात महायुतीतील तिन्ही पक्षांनी 3 वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच तुमसर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने आमदार राजू कारेमोरे यांना, तर भंडारा विधानसभा क्षेत्रात शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 1 जागा मिळाली, तर साकोली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने 1 जागा लढवली असून आमदार राजू कारेमोरे यांनी माजी आमदार चरण वाघमारे यांचा या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने म्हणजे 64,305 मतांनी लीड घेत विजय मिळवत जल्लोष रॅली काढत मतदारांचे आभार व्यक्त केले आहे।